नमस्कार, मी सविता पाटील, महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज मी जुनी पारंपरिक पद्धतीने जी शेंगदाणा चटणी बनवतात ती चटणी बनवणार आहे. तर बघा, इथं कढई छान अशी गरम झालेली आहे. आता याच्यामध्ये मी 1.5 पळी तेल घालणार आहे. तेल छान असं कोमट करून घ्यायचं आहे. आणि कोमट तेलामध्ये आपण जिरं घ्यायचं आहे. तर जिरे इथे मी 1.5 चम्मच घेणार आहे, कारण थोडं जिऱ्याचा वापर मी जास्त करणार आहे. तर जिरं आणि याच्यामध्ये आपल्याला हिंग घ्यायचं आहे. तर हिंग सुद्धा मी अर्धा चम्मच घेणार आहे. बघा, हिंग झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये लसूण घ्यायचं आहे. तर लसूण मी 8 ते 10 पाकळ्या घेतलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही. तर आता ह्या पाकळ्या ज्या आहेत लसणाच्या, ह्या जिरासोबत 2 मिनिटं छान असं परतून घ्यायचं आहे. आणि गॅस कमीच ठेवायचा आहे. कमी गॅसवरतीच आपल्याला हे जे प्रमाण घेणार आहोत आपण ते छान असे भाजून घेणार आहोत. तर बघा, अशा प्रकारे 2 मिनिटं मी कमी गॅसवरती छान लसूण, जिरं, हिंग परतून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे. तर मी अंदाजे 1 वाटी कढीपत्ता घेतलेला आहे. कढीपत्ता पण छान असा मी धुवून घेतला होता आणि छान असा पुसून घेतलेला आहे. आणि आता हा कढीपत्ता सुद्धा मी 1 मिनिटासाठी कढईमध्ये परतून घेते. तर परतल्यानंतर बघू शकता तुम्ही, कढीपत्ता खूप कमी झालेला आहे. आपला हा कढीपत्ता सुद्धा छान असा कुरकुरीत करायचा आहे. आता बघा, इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. आता शेंगदाणे सुद्धा मी छान अशी 2 मिनिटासाठी कढईमध्ये परतून घेते. शेंगदाणे सुद्धा कमी गॅसवरतीच परतून घ्यायचे आहेत. आपण शेंगदाणे अगोदर जरी भाजून घेतले तरी चालतील, पण मी एकदमच एकसारखा भाजून घेणार आहे. एकसारखा भाजल्यामुळे चव छान येते. तर बघा, असे 2 मिनिटं मी छान असे परतून घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही, थोडा कलर सुद्धा थोडा चेंज झालेला आहे. जोपर्यंत ते कलर चेंज होते तोपर्यंत असं ढवळत राहायचे. तर छान असे 2 मिनिटं मी शेंगदाणे छान असे परतून घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला काळ्या फुटाण्याची जी डाळ भेटते, तर ती डाळ घेतलेली मी 1 वाटी. तर ही डाळ जी तर ही सुद्धा 1 मिनिटासाठी परतून घ्यायची, कारण आपले जे काळे फुटाणे असतात ते भाजलेले असतात. म्हणून ही जी डाळ आहे तर ही जास्त भाजायची नाही, 1च मिनिटासाठी फक्त असं ढवळत राहायचे. तर बघा, मी 1 मिनिटासाठी छान असं मिक्स करून घेतलेलं आणि थोडं गरम करून घेतलेले डाळ सुद्धा. तर अशा प्रकारे छान असे भाजल्या गेलेल्या डाळ सुद्धा. आता याच्यामध्ये मी 1 वाटीला कमी घेतलेली थोडी तीळ, तर तीळ सुद्धा 1 मिनिट भाजून घ्यायची. कढई गरम असल्यामुळे पटकन जे पदार्थ आपण घेतोय जसे शेंगदाणे, तीळ, डाळ्या, तर हे पटकन अशी भाजले जात आहेत. तर आपल्याला डाळ्या सुद्धा 1च मिनिटासाठी भाजायच्या आहेत नॉर्मल. तर अशा प्रकारे मी बघा तीळ सुद्धा छान मस्त भाजून घेतलेली 1 मिनिटासाठी. आणि शेंगदाणे मी फक्त 50% अगोदर भाजलेले होते आणि नंतर याच्यामध्ये डाळ्या आणि तीळ मिक्स केलेले आहे. आता याच्यामध्ये मी 1 वाटी सुक्कं खोबरं घेतलं होतं आणि ते खोबरं मी किसून घेतलेलं आहे. आता हे खोबरं सुद्धा आपल्याला 1 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे कमी गॅसवरती. आपण जर असं व्यवस्थित मिडियम जर भाजून घेतलेत शेंगदाणे, तीळ, खोबरं, तर ही चटणी खूपच छान लागते. फक्त आपण लक्ष द्यायचं की जास्त करपायला नको, म्हणून गॅस एकदम कमी ठेवायचा आहे. आणि आपलं जोपर्यंत भाजलं जाते तोपर्यंत अशाच पद्धतीने ढवळत राहायचं आहे. तर खूप छान ही चटणी लागते, शेंगदाण्याची चटणी. पारंपरिक पद्धतीने बनवलेली आहे, जुनी पद्धत. तर खोबरंसुद्धा मी छान असं भाजून घेतलेलं आहे. कलर थोडा चेंज झालेला आहे मस्त खोबऱ्याचा सुद्धा. आता याच्यामध्ये आपल्याला धने घ्यायचे. तर माझ्याकडे धने नव्हते म्हणून मी धन्याची पावडर घेतलेली आहे. तर ही धने पावडरसुद्धा मी 30 सेकंदसाठी मी छान अशी मिक्स करून घेते. जास्त नाही करायचं, कारण ही पावडर तयार झालेली आहे, म्हणून आपण हे 30 सेकंदासाठीच आपण मिक्स करणार आहोत. तुम्ही अख्खे धने जरी घेतले तरी चालतील.
किंवा स्किप केलं तरी चालेल. पण आपण जेव्हा धने टाकतो त्यावेळेस याचा जो स्वाद असतो तो खूपच वेगळा असतो. तर अशा प्रकारे बघा मी 30 सेकंदसाठी मी छान असं मिक्स करून घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये आपण जी लाल मिरची असते गावरानी मिरची, तर बघा मी इथं 10-12 मिरच्या घेतलेल्या आहेत. नॉर्मली तिखट आहे म्हणून मी थोडी कमी घेतलेली. तुमच्याकडे जर फिक्की मिरची असेल तर तुम्ही थोडीशी वाढवू शकता. आता ही मिरचीसुद्धा मी 1 मिनिटासाठी छान अशी परतून घेते, म्हणजे हिचा जो ओलसरपणा असेल तर तो निघून जाईल उष्णतेमुळे, म्हणून हिलासुद्धा मी 1 मिनिटासाठी छान अशी परतून घेते. तर छान असं मिक्स करून मी छान परतून घेतलेली आहे. आता गॅस मी बंद केलेला आहे. गॅस बंद केला आहे तरीसुद्धा तिला 1 मिनिटासाठी छान अशी परतूनच घ्यायची आहे, कारण कढई खूप गरम झालेली आहे त्याच्यामुळे असं ढवळत राहायचं आहे. आता खूप छान थंड झालेलं आहे. आता याच्यात आपण मीठ ॲड करणार आहोत. तर इथं बघा मी 1.5 चम्मच मीठ घेतलेलं आहे. तर बघा हा चम्मचचा वापर केलेला आहे मी, तुम्ही तुमच्या आवडीनुसारच टाका. आता मीठसुद्धा मी छान असं मिक्स करून घेते आणि थंड झाल्यावर मस्त आपण याला मिक्सरमध्ये छान जाडसर असं काढून घेऊ. तर आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते. तर बघा इकडे मी प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे. आणि आता आपल्याला मिक्सरमध्ये छान असं जाडसर दळून घ्यायचं आहे. तर छान असं थंड झालेलं आहे. थंड झाल्याशिवाय आपल्याला हे काढायचं नाही. आणि जो कढीपत्ता आहे तो सुद्धा छान असा कुरकुरीत झालेला आहे, मस्त कडक झालेला आहे. आता इकडे मी मिक्सरचं भांडं घेते आणि आता याच्यामध्ये आपण थोडं थोडंच घ्यायचं आहे, जास्त नाही घ्यायचं आहे, कारण आपण जर जास्त भांड्यात जर शेंगदाणे घेतले तर खाली बारीक होईल आणि वरती जाड राहतील, म्हणून थोडं थोडंच टाकायचं आहे. आणि मिक्सरवरती 1 मिनिटमध्ये बंद चालू अशी ही चटणी, म्हणजे हे शेंगदाणे दळून घ्यायचेत आपल्याला. तर बघा मी अशा पद्धतीने जाडसर दळून घेतलेलं आहे, जास्त बारीक नाही करायचं, असं जाडसरच ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे मी आता सगळे जे शेंगदाणे ते सगळे दळून घेणार आहे. बघू शकता तुम्ही, जास्त बारीक नाही केलेले, मी नॉर्मल अशी जाडसरच ठेवलेली आहे. तर बघा अशा प्रकारे सगळीच मी ते शेंगदाणे दळून घेणार आहे. तर बघा मी पूर्ण शेंगदाणे दळून घेतलेले आहेत, म्हणजे आपल्या शेंगदाण्याची चटणी खूपच छान झालेली आहे. बघू शकता तुम्ही. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे करून बघा. माझी जी पद्धत आहे ती सुद्धा तुम्ही करून बघा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा कशी झाली शेंगदाण्याची चटणी. तर तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.